धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे वालीव गावचे माजी सरपंच, माजी पोलीस पाटील लक्ष्मण राघव पाटील यांचा 75वा वाढदिवस सोमवारी साजरा करण्यात आला. अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वालीव येथील त्यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित महिलांनी भक्तिभावात भजन सादर करीत भक्तिमय वातावरण निर्माण केलं होतं. लक्ष्मण पाटील यांनी वालीव गावचे सरपंचपदी त्यानंतर पोलीस पाटील म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात विविध विकास कामे मार्गी लागली. शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदी राहून त्यांनी शाळेत अनेक सुविधा निर्माण केल्या. त्यानंतर बाबा महाराज सातारकर यांना गुरु मानत त्यांनी वारकरी संप्रदायाला आपलंसं करून धार्मिक क्षेत्रात कार्य केलं. वालीव गावात वारकरी संप्रदाय उभं करून पंढरीची वारी सुरू करण्याचा त्यांचा मोलाचा वाटा आहे. तुंगारेश्वर मंदिर व वाळवादेवी मंदिर ट्रस्टवरही त्यांनी राहून सेवाभावी धार्मिक कार्य केलं आहे. त्यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या प्रसंगी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, महापौर अजू पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी महापौर नारायण मानकर, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी व इतर पदाधिकारी, परिसरातील नगरसेवक आदींची यावेळी उपस्थित होती. वालीव गावाच्या वतीने यावेळी लक्ष्मण पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जगदीश भोईर यांच्याकडून विठ्ठल रखुमाईची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी नगरसेवक रमेश घोरकाना, हरेश्वर भगत, जयप्रकाश पाटील, महेश धनगर, पुनीत पाटील यांची उपस्थिती होती. या प्रसंगी लहान मुलांनी काढलेली आजोबांची वाढदिवस दिंडी सर्वांना आकर्षित करीत होती. वारकरी कुटुंबातील मुलावर असलेले हे धार्मिक संस्कार आजच्या काळात अत्यंत गरजेचे असून यातूनच सशक्त वैचारिक प्रबोधन करणारी उद्याची पिढी घडली जात आहे. यावेळी जगन्नाथ पाटील सर यांनी मानपत्राचे वाचन केले व कुटुंबातील सदस्यांनी लक्ष्मण पाटील यांना ते मानपत्र सन्मानाने देण्यात आले. या प्रसंगी धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नागरिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.